सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ले बंदरात रात्री मच्छीमार बोटींना लागणारा बर्फ घेऊन जात असलेली बोट उलटली। एकूण 7 खलाशी या बोटीवर होते। त्यातल्या 3 पोहून किनारा गाठला तर 4 जण बेपत्ता होते। त्यातल्या 2 मृतदेह सापडले असून 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत। त्यांचा सध्या शोध सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल वेंगुर्ले बंदरात एक खलाशांची बोट पलटी झाली आणि ही दुर्घटनेत एकूण 7 खलाशी समुद्रात फेकले गेले। त्यातील 3 खलाशी पोहून समुद्रकिनारी आले तर 4 खलाशी बेपत्ता झाले होते। ज्या खलाशांची जी बोट होती त्या बोट मालकांशी आपण संवाद साधूयात। ही दुर्घटना घडली तेव्हा तुम्ही कुठे होतात आणि तुम्हाला कसं समजलं? मी इथे बंदरावरच होतो। बंदर रोजच्या सारखं आम्ही इथे मासेमारी होतो रोजच्या प्रमाणे। तसेच मासेमारी उतरले आणि खलाशी लोक आपापले पाणी भरण्यासाठी म्हणून गेले। त्याच्यामुळे साधारण 7:30 पावणे 8 वाजले होते आणि नंतर ते पाणी घेऊन जात असताना थोडीशी साधारण 2 मिनिटाचं अंतर राहिलं असताना एवढा जोरात आला तडचा वारा की त्यांना ती बोटच चालेना। त्या वाऱ्याच्या झोतात ती पलटी झाली आणि त्याच्यातनं बाहेर फेकले गेले। ते थोडे पोहून आले। 3 जण पोहून ज्यांना व्यवस्थित पोहतात ते 3 जण पोहून आले। बाकी सगळ्यांना पोहता येत होतं पण ते होडीला पकडून राहिले पण होडीच ती डुबायला लागली। त्याच्यामुळे मग त्यांच्याने हात सोडले आणि मग ते बेपत्ता झाले। ते कुठे मिळाले ते। आपल्यासोबत जे खलाशी सुखरूप समुद्र किनाऱ्यावर आले ते आहेत। आप कहाँ से हो? आपके साथ कितने लोग थे कल? हम लोग 7 लोग थे। सतना से हम लोग हैं। वो पानी लेके जा रहे थे बोट पर, तो एक ही हवा आया थोड़ी पलटी हुआ। आप जब दूसरे बोट पे जा रहे थे तब यहाँ का माहौल कैसा था? क्या स्थिति थी वहाँ पे? पहला इतना हवा नहीं था, जाते जाते उधर हवा तेजी से हुआ, थोड़ी हमारा चल नहीं पाया तो वापिस आया इधर। वो पत्थर में लड़के वो पलटी हुआ तो पूरा आदमी इधर उधर हो गया। जब बोट पलटी हुई थी समंदर की स्थिति कैसी थी? और बहुत जोर से हवा थी और लामर बहुत तेज से पानी विनी सब गिरता था। हवा बहुत तेज थी, तैरने को कुछ होता नहीं था, वो पूरा ओडी में पानी गया था। प्रशासनाकडून याची अधिकृत पुष्टी जी आहे ती झालेली पाहायला मिळत नाही। कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।